नमस्कार विद्यार्थी बंधू, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती करू हरदेश सर आपल्या युट्यूब चॅनल मी आपला मित्र हरदेश सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरतीचा निकाल या ठिकाणी लागायला सुरुवात झालेली आहे. सर्वात प्रथम चालक पदाचा निकाल या ठिकाणी पब्लिश झालेला. स्क्रीनिंग टेस्ट साठी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट मध्ये जे पात्र झालेले विद्यार्थी आहेत, मला वाटतं काहीतरी 17, 17 आणि 16 मार्कांवरती त्याचा कट ऑफ लागलेला आहे. आणि तो कट ऑफ लागल्यानंतर लक्षात घ्या का त्यांची ड्रायव्हिंग टेस्ट असते, जी स्किल टेस्ट ज्याला म्हटलं जातं, त्या स्किल टेस्ट मध्ये जर तुम्ही पास नाही झालात तरी तुम्ही पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र नसतात. तर त्या चालक पदाची कौशल्यच असते, म्हणजे मराठीत त्याला कौशल्य म्हणजे स्किल टेस्ट असते, जी ज्याच्यामध्ये तुम्हाला एच काढणं, पार्किंग आसन, एस काढणं आसन, मागं पुढं आसन, चढवणं आसन, ह्या ज्या काही प्रक्रिया ज्या काही वेगवेगळ्या असतात त्याच्या माध्यमातून तुमची ती कौशल्य चाचणी होते आणि त्या कौशल्य चाचणीत तुम्हाला पास व्हायचं असतं. त्याला एक मार्क नसतात, मात्र त्याच्यासाठी एक क्वालिफिकेशन म्हणजे क्वालिफाय असतं त्यासाठी. आलं लक्षामध्ये? ते जर झालं तर तुम्ही त्या ठिकाणी पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र होत असता, बरोबर. मात्र मित्रांनो, हे पण निकाल लागताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर लघु लेखक टंक लेखक त्याचा पण लागताना दिसतो. फक्त विषय असा आहे का लिपिक आणि शिपाई पदाचा निकाल लागताना या ठिकाणी दिसत नाही. इव्हन शिपाई पदाची सेकंड आन्सर की सुद्धा अजून आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थी बरेच संभ्रमात पडलेले आहेत. कारण की शिपाई पदाच्या पेपर संदर्भात काय होणार आहे, कारण की पेपर डबल होऊ शकतो का, पेपर परत म्हणजे का आन्सर की येऊ शकते, बरोबर. मात्र लिपिक पदाचं मी तुम्हाला नक्की सांगेन मित्रांनो का लिपिक पदाचा सुद्धा तुमचा निकाल तयार आहे. लक्षात ठेवा, लिपिक पदाचा निकालाला जास्त दिवस लागणार नाही. लिपिक पदाचा पण निकाल तयार आहे. मात्र लिपिक पदाचा जर निकाल लावला तर लगेच शिपाई पदाचा पण निकाल त्या ठिकाणी त्यांना लावा लागणार आहे. कारण का हे निकाल सोबत लावणं त्यांना साहजिकच आहे. त्याच्यामुळे ते शिपाई पदाच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होईपर्यंत त्यांनी लिपिक पदाचा निकाल त्या ठिकाणी रोखून ठेवलेला आहे. ज्यावेळेस शिपाई पदाचा निकाल लागेल त्यावेळेस किंवा शिपाई पदाचा एकतर निकाल म्हणा किंवा शिपाई पदाबद्दल काहीतरी स्टेटमेंट म्हणा, तेव्हा शिपाई पदाचा काहीतरी अंतिम काय निर्णय होईल तो निर्णय म्हणा, तो निर्णय आणि लिपिक पदाचा निर्णय हा सोबत लागेल. कारण का कोर्टाचं आतापर्यंतचं वैशिष्ट्य आहे का कोर्ट ज्या ज्या वेळेस निकाल लावतं आपलं, जे काही पद असतील वेगवेगळ्या प्रकारचे, ते सगळे पदांचे निकाल हे सोबत लावतं बऱ्यापैकी. आपण हॉल तिकीटच्या संदर्भात सुद्धा बघितलेले, सगळ्या बाबतीमध्ये बघितलेले. आणि लक्षामध्ये मात्र आता प्रॉब्लेम असा आहे का तुमची स्क्रीनिंग टेस्ट लावायची, तुम्ही पासिंगची म्हणजे तुम्हाला आता जे टायपिंगला क्वालिफाय होणार आहे त्या कॅन्डिडेटची स्क्रीनिंग टेस्ट लावायची, म्हणजे किती कॅन्डिडेट घ्यायचे, रेशो किती लागणार आहे, त्याचं कट ऑफ किती, कारण का पाठीमागच्या वेळेस खूप कमी विद्यार्थी होते. यावेळेस प्रत्येक पीठाला वेगवेगळे विद्यार्थी आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाचा निकाल तयार करणं, प्रत्येकाचा कट ऑफ लागणं, त्यामुळे याला उशीर लागू राहिलेला आहे. काळजी करू नका, जवळजवळ तुमचं काम 90-95% अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मात्र चालक पदाचा, लिपिक आणि शिपाई पदाच्या निकाला संदर्भात बरेच विद्यार्थी अशा आशेने हे लावून बसतील, डोळे लावून बसलेले. मात्र काळजी करू नका, मी त्या संदर्भात नक्की सांगतो का निकाल आपल्या या आठवड्यामध्ये जर लागला नाही तर पुढच्या आठवड्याच्या आसपास, त्या दिवशी मला वाटतंय आम्ही इन्क्वायरी केली होती त्या ठिकाणी एका ऑफिशियल नंबरवर त्यांचे, तर त्यांच्याकडून सांगण्यात आलं का लिपिकला अजून 15 दिवस लागतील. म्हणजे त्यातले जवळ 5-7 दिवस, 5-6 दिवस होऊन गेलेले, म्हणजे अजून एक 8-9-10 दिवसात किंवा ह्या मंथच्या एंडिंग पर्यंत लिपिक पदाचा निकाल लागेल. खरं तर या मंथच्या एंडिंग पर्यंत तुमची कौशल्य चाचणी, टायपिंग टेस्ट सुद्धा होणं अपेक्षित होतं, मात्र झाले नाही. कारण की थोडासा लिपिक पदाचा निकालाला विलंब झाला. मात्र आता जर टायपिंग टेस्ट जून मध्ये होणं शक्य नाहीच, आता तो विषय संपला, जुलैलाच गेली आता टायपिंग टेस्ट. मात्र लक्षात असू द्या का ह्या जूनच्या एंडिंग पर्यंत आपला 100% त्या ठिकाणी कदाचित लिपिक पदाचा आणि शिपाई पदाचा निकाल लागेल. लिपिक पदाचा निकाल लागेल, शिपाई पदाचा सुद्धा निकाल लागेल. शिपाई पदाचा पेपर डबल घेणं शक्य नसावा मला वाटतं कदाचित, कारण का तसं जर काय असतं तर त्यांनी नोटीस तसं दिलं असतं. आणि जरी शिपाई पदाचा पेपर डबल कदाचित होणार नाही आणि जर नसला होणार तर जून पर्यंत शिपाई पदाचा आणि लिपिक पदाचा दोन्ही पदांचा निकाल यापर्यंत काय होणार आहे, लागून जाणार आहे. काळजी करायचं काहीच काम. तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, काय एज्युकेटर ऍट बॉम्बे, प्रिन्सिपल बॉम्बे अँड इट्स बेंच ऍट नागपूर अँड औरंगाबाद. ओके, ठीक आहे. याचा निकाल मित्रांनो या ठिकाणी लागलेला आहे. मित्रांनो, रिझल्ट ऑफ स्क्रीनिंग टेस्ट हेल्ड ऑन 26/4 म्हणजे 26 एप्रिलला जे काही पेपर झाला चालक पदाचा, पोस्ट होती जे ड्रायव्हर पदाची, त्याचा निकाल लागला होता. निकाल लागल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी त्या लिस्टमध्ये मुंबईसाठी 562 विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. 78 विद्यार्थी हे मला वाटतं नागपूरसाठी क्वालिफाय झालेले आहेत आणि 62 विद्यार्थी संभाजीनगरसाठी क्वालिफाय झाले. मला वाटतं सगळ्यांचे 562, 600, 702 विद्यार्थी त्या ठिकाणी काय आहेत मित्रांनो, क्वालिफाय झालेले आहेत. लक्षात, हु आर द प्रोव्हिजनली एलिजिबल फॉर अपीअरिंग ड्रायव्हिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ staff car driver on the establishment of the High Court of Bombay and its bench at Nagpur at Aurangabad respectively published on the official website of High Court Bombay. म्हणजे लक्षात ठेवा, हे जेवढे विद्यार्थी मला वाटतं 702 विद्यार्थी आहेत नागपूरकडं, औरंगाबादकडं आणि मुंबईकडे मिळून 702 विद्यार्थी,
या विद्यार्थ्यांची ड्रायव्हिंगची जी स्किल टेस्ट आहे मित्रांनो, ही स्किल टेस्ट तुमची कधी होणार आहे बाळांनो लक्षात ठेवा. तर ही टेस्ट होणार आहे मित्रांनो तुमची आजपासून कंप्लीट 10 दिवसांनी 29/6/2026 पासून 3/7/2026 पर्यंत तुमची ही स्किल टेस्ट चालणार आहे. लक्षामध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे असतात, त्या संदर्भात मी प्रॉपरली माहिती काढून त्याच्यावर पूर्ण परत व्हिडिओ बनवतो. आणि हो, चालकची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आपल्याकडं मुलाखतीसाठी तुम्हाला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्या संदर्भात आपल्याकडं पीडीएफ अवेलेबल आहे. फक्त तुमच्याला 40 रुपयामध्ये आपण ती पीडीएफ देणार आहे. त्याच्यात 200 प्रश्न असणार आहे. इतर काही फोटोज वगैरे किंवा काय असेल ते आपण आपल्या ऍप्लिकेशन देणार आहे. त्यासाठी आपल्या ऍप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पीडीएफ साठी मला मेसेज करायचा आहे किंवा हा स्क्रीनवरती माझा जो नंबर तुम्हाला दिसतोय त्या ठिकाणी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि स्क्रीनवर जो हा नंबर दिसतो या नंबरवरती तुम्ही काय करायचंय मेसेज करायचे. ती पीडीएफ तुम्हाला ऍप्लिकेशन वरतीच मिळून जाईल. तिला आलं लक्षामध्ये. आणि आगामी होणाऱ्या टेस्ट सिरीज सुद्धा लवकरच सुरुवात होतात आपल्या बॉम्बे हायकोर्ट आणि डिस्ट्रिक्ट हायकोर्टच्या दोन्ही पण टेस्ट सिरीज आपल्या आता थोड्या कालांतराने लगेच सुरुवात आहे. आलं लक्षामध्ये. लक्षात ठेवा ड्रायव्हिंग वाले 29 आणि 29 पासून 3 पर्यंत तुमची ड्रायव्हिंगच्या स्किल टेस्ट होणार आहे. त्याच्या संदर्भातलं एक्झॅक्ट डेट असेल, रिपोर्टिंग टाइम असेल, ठिकाण असेल, हे सगळं काय आता तुमच्या ऑफिशियल वेबसाईटवर पब्लिश होईल. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टची ही पण एक नवीन अपडेट आलेली आहे. मात्र आता सर्वांच्या आशा लागल्यात ते म्हणजे लिपिक आणि शिपाई पदासाठी. ओके. त्यांनी मित्रांनो कोर्ट भरती करणाऱ्या सुद्धा आदिवासी विकास विभागाचा फॉर्म भरलेला आहे. चौकीदार या पदासाठी जे काही जागा सुटल्या होत्या आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विकास विभाग चौकीदार गट ड भरतीसाठी फॉर्म भरला असेल त्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला मेसेज सुद्धा केले होते पुस्तकासंदर्भात. तर त्या विद्यार्थ्यांसाठी 38 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह मित्रांनो आदिवासी विकास विभागासाठी जे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक विशेष पुरवणी, आदिवासी विकास विभाग व शासकीय आश्रम शाळेविषयी तांत्रिक 350 प्लस प्रश्न आहे. 2012 ते 2026 पर्यंत जेवढे काय आदिवासी विकास विभागाचे चौकीदार पदाचे झालेत ते सगळं तुम्हाला भेटणार आहे. चौकीदार गट ड 2012 एकूण प्रश्नपत्रिका 2 असणार आहे. त्या चौकीदार संभाव्य प्रश्नपत्रिका 2026 100 प्रश्नांची पत्रपत्रिका असणार आहे. आणि चौकीदार तांत्रिक सराव प्रश्न संच 2026 14 प्रत्येक प्रश्नपत्रिका 25 प्रश्नाची असणार आहे. एकूण प्रश्नपत्रिका 38 असणार या ठिकाणी मित्रांनो. अतिशय महत्वाचं असं बुक आहे मित्रांनो. आदिवासी विकास विभागामध्ये झालेले पाठीमागचे पण काही प्रश्नांचे प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश असणार आहे. आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊत सर यांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचे पुस्तक आहे. संपूर्ण मार्केटमध्ये उपलब्ध झालेले संपूर्ण महाराष्ट्रात हे पुस्तक उपलब्ध झालेले तुम्ही नक्की खरेदी करू शकता मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं तुम्हाला अधिक माहितीसाठी 90 28 96 75 47 78 88 00 55 54 या नंबरवरती क्रमांक संपर्क करून तुम्ही हे पुस्तक नक्की खरेदी करू शकता. कारण का आदिवासी विकास विभागाची सुद्धा परीक्षा ह्या लवकरच काही कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे. ओके. भरती करणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी 15 मार्च 24 मे पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका ह्या अंतिम उत्तर तालिकेनुसार पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 8800 प्लस प्रश्न तुम्हाला मिळणार आहे. पोलीस प्रशासनाची विशेष पुरवणीसह असणारे प्रश्न त्यामध्ये मित्रांनो पदाचं नाव पोलीस शिपाई असणार आहे. त्याचे 42 पेपर, SRPF चे 15 पेपर, पोलीस वाहनचे 16, पुलव मार्ग 4, पोलीस बॅट्समन 7 असे सर्व पेपर मित्रांनो आपल्याला तुम्हाला या ठिकाणी मिळणार. अतिशय महत्वाचे दर्जेदार असे पेपर या ठिकाणी असणार आहे. तुम्ही सर्वचे सर्व पेपर व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी घेऊ शकते. पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता. सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तर हे अंतिम तालिकेनुसार त्या ठिकाणी देण्यात आलेले. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 100 सर्व प्रश्न ओरिजिनल प्रश्नपत्रिका देण्यात आलेली मित्रांनो. अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी हे प्रश्न असतात. 90 28 96 75 47 78 78 00 55 54 78 88 00 55 54 या नंबरला संपर्क करून तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता. आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीच्या निकालासंदर्भात या ठिकाणी बोललो. विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचा जो भरतीचा निकाल हा अद्याप लागलेला नाही. चालक कौशल्याचं जे आहेत चालकवाले जे आहेत त्या चालकवाल्यांना माझं नक्की सांगणं असं का दादांनो तुम्ही या ठिकाणी अतिशय चांगली तयारी करा गाडी चालवण्याची. कारण का स्किल टेस्ट खूप स्ट्रिक्ट नसतात जास्त एवढं. मात्र तुम्ही जर प्रॉपर ड्रायव्हर असाल किंवा प्रॉपर जर तुम्हाला गाडी चालवता येत असेल प्रॉपर म्हणजे 50% जरी तुम्हाला गाडी चालवता येत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. काहीच अडचण नाही. आणि 720 विद्यार्थी आहेत मित्रांनो. त्याच्यापैकी चालकचे ड्रायव्हिंग स्किल टेस्टला बरेच फेल होतील, कागदपत्राला फेल होतील, मुलाखत म्हणजे हे सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी प्रत्येक टप्प्यावरती काय होत जाणार मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बाद होत जाणार. आलं लक्षामध्ये. फायनल अंतिम यादीत नाव येण्यासाठी पूर्णपणे संघर्ष त्या ठिकाणी आपल्याला करावा लागणार आहे. लक्षात ठेवा. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करणारे बरेच विद्यार्थी 1-1 2-2 मार्कांनी जर कट ऑफ मधून राहिलात तर नाराज होऊ नका. आपल्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती, ओके, डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती आणि मुंबई उच्च न्यायालयाची पुन्हा एक भरती
अशा 2 भरती येणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं मुंबई उच्च न्यायालयाची कंटिन्यू भरती चालू असते. आता बघा स्वयंपाकीच्या जे काही स्वयंपाकी जे पद आहे त्याच्या 5 जागा आलेल्या आहेत. त्याची पण भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे संपूर्ण भरती प्रक्रिया ठिकाणी काय होतात का नेहमी चालू असतात त्या बॉम्बे हायकोर्टच्या. त्यामुळे नाराज होऊ नका. बॉम्बे हायकोर्टचे जर करत असाल तर व्यवस्थितरित्या करा. डिस्ट्रिक्ट कोर्टची पण जाहिरात लवकरच्या लवकर म्हणजे 27च्या सुरुवातीला ती जाहिरात आपल्याला त्या ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे. म्हणजे आपल्याकडे 4-5 महिने राहिलेले. त्या संदर्भात पण एक 15-20 दिवसामध्ये आपल्या सर्व टेस्ट सिरीज डिस्ट्रिक्टच्या आणि स्टेटच्या सगळ्या चालू होऊन जाईल. ओके, ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.